बोंधू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर आलाय। त्यानं भक्तांना शक्तिवर्धकच्या नावाखाली तुर्की मधाची विक्री केली आहे। 1-2 नव्हे तर 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये होती। खरातनं शक्तिवर्धक मधाच्या नावाखाली बाजाराचा साधा मध विकून कोट्यावधी रुपये कमावल्याचा संशय व्यक्त केला जातो। हे सगळं त्याने कसं केलंय पाहूयात या रिपोर्टमधून। अशोक खरातकडे फसवणुकीचं मध। तुर्कीतील 1 किलो मधाची 9 लाखांना विक्री। शक्तिवर्धक मधाच्या नावाखाली लाखोंची कमाई। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए या उक्तीनुसार अशोक खरात भक्तांची प्रचंड लूट करत होता। लैंगिक ताकद वाढवण्याच्या आशेने आलेल्या भक्तांकडे त्याचं विशेष लक्ष असायचं। शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी तो ओशनो जल द्यायचाच, सोबतच तो बोगस तुर्की मधही भक्तांच्या गळ्यात बांधत असायचा। पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 1 किलो मधाची 9 लाखात विक्री केली जात होती। तुर्की मध शक्तिवर्धक असल्याचा तो दावा करायचा। 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकत होता। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना या मधाची विक्री केली जात होती। एल्विश हनीची विक्री करताना ते तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा तो दावा करायचा। या बोगस मधातून तो लाखो रुपये उकळायचा। या मधाचं सेवन केल्यानंतर लैंगिक शक्ती वाढत असल्याचा दावा तो करत होता। पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार बाजारात मिळणाऱ्या साध्या मधामध्ये अशोक खरात व्हायग्राची पावडर मिक्स करत असावा। व्हायग्राची पावडर मधात मिक्स केल्यानंतर त्याचे परिणाम बघून अनेक व्हीआयपी भाविकांना त्याची गोडी लागली असण्याची चर्चा सध्या बाजारामध्ये आहे। खरं तर अशोक खरात तुर्कीतल्या जगप्रसिद्ध एल्विश हनी देत असल्याचं सांगत होता। एल्विश हनी जगातलं सर्वात महाग मध असल्याचं सांगण्यात येत आहे। हे मध ईशान्य तुर्कस्तानच्या आर्टविन प्रांतातील सारिकायर खोऱ्यात आढळतं। हे मध 1800 मीटर खोल नैसर्गिक गुहेत मधमाशा स्वतः तयार करतात। गुहेच्या भिंतींमधील खनिज या मधात नैसर्गिकरित्या मिसळतात। परिणामी मधाला गडद अंबर रंग आणि उच्च औषधी मूल्य प्राप्त होते। मध काढण्यासाठी व्यावसायिक गिर्यारोहकांची मदत घ्यावी लागते। याची कापणी वर्षातून फक्त एकदाच केली जाते। त्यामुळे या एल्विश मधाचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात होतं। हे मध जगातील सर्वात शुद्ध आणि महागडं मध मानलं जातं। एल्विश मध प्रति किलो 8 लाख ते 9 लाख रुपये दराने विकलं जातं। खरंखुरं एल्विश हनी अशोक खरातनं कधीच भक्तांना दिलं नसावं, पण जे हे मध खरेदी करत होते ते बडे राजकारणी असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर येत असल्याचं कळतंय। अशोक खरातच्या या मधाची गोडी राजकारणी आणि अधिकाऱ्यांना चांगलीच लागली होती असं सांगतात। राजकारणी अगदी खासगीमध्ये आपला लाडीलवाणा हट्ट या मधासाठी सातत्यानं बाबांकडे करत असत। अशोक खरातच्या या मधाच्या गोष्टीला किती जण भुललेत याची यादी पोलीस तयार करतायत। लोकांना बोलता बोलता सहज गुंडाळणाऱ्या अशोक खरातच्या मधाची गोष्ट पाहून पोलीस सहित चक्रावलेत। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।